भाऊ, आज आपण झेंडावंदन करतो, देशभक्तीचे फोटो टाकतो, पण तुला माहित आहे का, त्या एका तारखेसाठी लाखो लोकांनी रक्त गाळलं, कुणाचा संसार उद्ध्वस्त झाला आणि हजारो आईच्या कुशीतील मूल कायमचं हरवलं। 15 ऑगस्ट म्हणजे फक्त स्वातंत्र्य दिवस नाही रे, तो आहे अश्रूंनी, बलिदानांनी आणि स्वप्नांनी विणलेला दिवस। आणि आज मी तुला सांगणार आहे 1947च्या त्या रात्री घडलेली खरी कहाणी, जी ऐकल्यानंतर तुझा तिरंग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल। स्वातंत्र्याचा लांब प्रवास। 1857 पहिला स्वातंत्र्य संग्राम। मंगळ पांडे नाव घेताच अजूनही अंगावर शहारे येतात। 1885 काँग्रेसची स्थापना, लोकशाहीचं बीज पेरले गेलं। टिळक, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, एक वाक्य ज्याने ह्या देशात क्रांती पेटवली। गांधीजींची असहकार चळवळ, दांडी मार्च, मिठाच्या कणाकणातून ब्रिटिश साम्राज्यावर प्रहार, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचं बलिदान, फाशीच्या दोरावर हसत हसत बलिदान, नेताजी सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा आणि आझाद हिंद फौज। भाऊ, स्वातंत्र्य कोणी आपल्याला भेट म्हणून दिलं नाही, ते आपण रक्त आणि अश्रूंच्या बदल्यात विकत घेतलंय। पण रक्त आणि अश्रूंच्या बदल्यात आपण विकत घेतलंय। तर मग 15 ऑगस्ट तारीखच का निवडण्यात आली व 15 ऑगस्टच का? ब्रिटिशांनी तारीख ठरवताना लॉर्ड माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट निवडला, कारण याच दिवशी 1945 मध्ये जपानने शरणगती पत्करली होती, दुसऱ्या महायुद्धात निर्णयात्मक क्षण। पण ह्या आनंदामागे एक काळं पान होतं, देशाचं विभाजन। पंजाब, बंगाल, सिंध, लाखो लोकांना गाव सोडावं लागलं। कुणाच्या हातात लहान बाळ होतं, कुणाच्या डोळ्यात आईचा मृतदेह, आनंदातही रक्ताचा वास मिसळला होता। त्या रात्रीचा क्षण म्हणजे एक वेगळाच क्षण होता। 14 ऑगस्ट 1947 रात्री 11:56 दिल्लीतील संसद भवनात पंडित नेहरू उभे राहून म्हणाले, ॲट द स्ट्रोक ऑफ द मिडनाईट हवर, व्हेन द वर्ल्ड स्लीप्स, इंडिया विल अवेक टू लाईफ अँड फ्रीडम। तिरंगा उंचवण्यात लोकांच्या डोळ्यात पाणी आलं। ढोल ताशांचा आवाज, मंदिर, मस्जिद, गुरुद्वाऱ्यात दिव्यांचा प्रकाश। भाऊ, त्या क्षणी भारत केवळ स्वातंत्र्य झाला नाही, तर एक नव्या युगात भारताने पाऊल टाकलं। 15 ऑगस्टचा आजचा अर्थ। आज 15 ऑगस्ट म्हणजे फक्त एक सुट्टी नव्हे, हा दिवस आहे स्वतःला विचारण्याचा, आपण मिळवल्या स्वातंत्र्याचा आणि खरंच जपत आहोत का त्याचा। भ्रष्टाचार, अन्याय, बेरोजगारी या लढाया आजही सुरू आहेत। देशभक्ती म्हणजे फक्त गाणं नाही, तर रोजच्या आयुष्यात देशासाठी काहीतरी चांगलं करणं। भाऊ, या 15 ऑगस्टला फक्त फोटो टाकून गावात झेंडावंदन कर, शाळेतल्या मुलांना स्वातंत्र्याच्या गोष्टी सांग आणि स्वतःशी वचन घे की ज्या देशासाठी लाखो लोकांनी प्राण दिले, त्या देशाला तूही काहीतरी परतफेड करशील। कारण तिरंगा फक्त कपड्याचा तुकडा नाही, तो आपल्या आत्म्याचा रंग आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।